व्यवस्था मांडतो, मग महाराष्ट्र सरकारनेच अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यानगर केलेलं आहे, ते तुम्हाला मानायचं नाही. औरंगाबादचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर केलं आहे, ते तुम्हाला मानायचं नाही. हे काय तुमच्या अब्बाच्या पाकिस्तान आणि इस्लामाबाद आहे काय की इथे शरिया कानून लागू आहे? इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा आहे. इथे हिंदुत्ववादी सरकार म्हणून आम्ही जे काही नियम, इथे जे काही निर्णय घेतले आहेत ते ह्या लोकांना कुठेच मानायचे नाही. ज्यांच्या विचारातून ही पिल्लावळ आता ही मोठी झालेली आहे, आणि म्हणून आमच्या भूमीमध्ये येऊन तुम्ही जास्त अगर वळवळ करत असाल ना, तर तुम्हा लोकांना पण किती सभा घ्यायला द्यायच्या हे पण सरकार म्हणून आम्हाला विचार करायला लागेल. कारण का नितेश राणे असो, संग्राम जगताप असो, आम्ही काय व्यक्ती नाही, आम्ही हिंदू समाजाचे प्रतिनिधी म्हणून आम्ही तिथे बोलतोय, हिंदुत्वाचा मुद्दा घेऊन तिथे बोलतोय. तुम्ही नितेश राणेला शिवाय देत नाही आहे, तुम्ही हिंदू समाजाला तिथे धमकवण्याचा प्रयत्न करताय, ताकद दाखवण्याचा प्रयत्न करताय. म्हणून या हिरव्या सापांच्या जे काय वळवळ काय झाली MIMच्या नावाने, इथे ह्या राज्यामध्ये हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे. तुम्हाला आमच्या राज्यात येऊन वातावरण खराब करायचं असेल तर मग पुढे सरकार म्हणून तुमच्या सभा व्हायला द्यायच्या का याचा आम्हाला विचार करायला लागेल. सर, या भाषणात त्यांनी काही चिथावणीखोर विधानं केली. ते म्हणतात की आय लव्ह मोहम्मद म्हणणाऱ्यांनी आता त्याप्रमाणे वर्तन करायला हवं. ह्यांच्या नबीबद्दल, मोहम्मद पैगंबरांबद्दल बोललं तर ह्यांना झोमतं, ह्यांच्या कुराणबद्दल बोललं तर ह्यांना झोमतं. मग ह्याच महाराष्ट्रामध्ये याच हिरव्या पिल्लावळांची जिहादी मानसिकतेचे काही जे हिरवे साप जे वळवतात ते आमच्या देवी मातेचा हात तोडतात, आमच्या मिरवणुकीवर दगड मारतात. तेव्हा हे लोकांना, तेव्हा मग आम्ही हिंदू समाज म्हणून आम्ही गप्प बसायचं? त्या लोकांना बोलता येत नाही, सर्व धर्म समभाव आहे ना. मग तुमच्या नबीबद्दल, तुमच्या मोहम्मद पैगंबरांबद्दल तुम्ही कोणी सगळीकडे जी काय जोर जबरदस्ती केली जाते राज्यामध्ये, ते सगळीकडे आय लव्ह मोहम्मदचे बॅनर लावा, आणि त्याला अगर तुम्ही खालती अगर धमकवत, त्याच्या नावाने अगर धमकवत असाल ना, तर चिंता करू नका. राज्यामध्ये हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे, देवाभाऊ राज्याचे मुख्यमंत्री आहे. देशात हिंदू आणि दलित असं कुठेतरी वाद निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे असं त्यांनी. मुळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हेच मानत नाही. कारण का जो सनातनी हिंदू, खरा सनातनी हिंदू ना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा आहे. शिवशक्ती, भीमशक्ती हेच आपल्या देशाचा खरा नारा आहे. आणि हे ज्या अर्थी अहिल्यानगर बोलत नाहीत आणि अहमदनगर म्हणतात, औरंगाबाद संभाजीनगर म्हणत नाही पण औरंगाबाद म्हणतं, मग तुम्ही कुठल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मानणाऱ्यापैकी आहेत? तुम्हाला या देशामध्ये शरिया कानून आणायचं आहे. म्हणून या जे काय काल जे वळवळत होते ना, त्यांना परत आमच्या रामगिरी महाराजांच्या बद्दल काही काय बडबड करून गेलेलं आहे. म्हणून जास्त जीव वळवळू नका, नाहीतर मग आम्हाला सरकार म्हणून काय करायचं माहिती आहे, आणि हिंदुत्ववादी कार्यकर्ते म्हणून तुमच्या पैजामाच्या नाड्या कशा ढिल्या करायच्या ही माहिती आहे आम्हाला. गांधींच्या हत्याचे जे कटामध्ये सामील होते सगळे नगरमधले होते, आणि तेच बीच अद्याप इथे कायम आहे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि विशेष करून सरन्यायाधीशांवर झालेला हल्ला होता, त्या रजाकारांच्या पिल्लावळांना त्यांचा इतिहास जरा बघायला सांगितलं. ज्या रजाकारांच्या विचारांवर ही पिल्लावळ चालते त्यांनी काय काय इतिहासामध्ये केलं हे कधीतरी मग मला OACच्या सभेमध्ये जाऊन सांगायला लागेल. माझ्यामध्ये हिंमत आहे त्याच्या सभेमध्ये उभं राहून मी सांगून दाखवीन की ज्याला तुम्ही तुमचा बाप म्हणतात त्याचा काय काय इतिहास आहे. आमचं तोंड उघडायला लावू नका. तुम्हाला चेहरा दाखवण्यासाठी चेहरा राहणार नाही. तुम्ही आला तर दोन पायावर याल, पण स्टेशनवर जर असं थेट धमकी तुम्हाला हो दाखवतो तरी. जागा आणि वेळ कळवायची आणि मग तिथे उभं राहायचं, किंवा कुठली तरी मस्जिद तरी निवड, तिथे येतो मी. म्हणून आम्हाला वातावरण खराब करायचं नाही या राज्यात. आमचं सरकार आहे, आम्ही जबाबदार लोक आहोत. म्हणून धमक्या देणारे ना
वारिस पठाणला सांगेन की तुला माहिती आहे नितेश राणे काय चीज आहे म्हणून, नुसतं जिभेने वळवळ करू नको. म्हणून सुरुवातीला काय बोलू, भोकणेवाले कुत्ते काटते नाही, आणि हे तर नसबंदीवाले पिल्लावळ आहे. सर, तुमच्यावर असेल किंवा संग्राम जगताप यांच्यावर असेल खालच्या भाषेत टीका केलेली आहे, त्यांना देखील आता त्याच भाषेत उत्तर मी छत्रपती म्हणून संग्राम जगताप. माझं म्हणणं आहे की हे लोक भोकण्यापेक्षा जास्त काय करू शकतात, काय करू शकतात? हे लोकांची काय हिंमत, हे जे काही टिप्या आणि औरंग्याच्या विचारावर चालणारी ही जी हिरवं पिल्लावळ आहे ना, ते भोकण्यापेक्षा काहीच करू शकत नाही. म्हणून राज्यात आम्हाला वातावरण खराब करायचं नाही आहे म्हणून, नाही तर परत हे लोकांना पजामाचा नाडा चढू शकले नसते अशी अवस्था करून ठेवली असती आम्ही. पण आम्हाला राज्याचं वातावरण खराब करायचं नाही. आमचं सरकार आहे, तुम्हाला सभेची परवानगी आमच्यात तर सरकार देत आहे, म्हणून तर तुम्ही बडबड करताय. नाही तर मस्जिदीच्या भोंग्यामध्येच बोलायला लागलं असतं, बाकी कुठे जागाच मिळाली नसती. सर, या स्थानिक सभेमध्ये स्वराज्य संस्थेच्या निवडणुका येत आहेत, त्याच्यामुळे अशा पद्धतीने ही वक्तव्य केली जात आहेत का वादग्रस्त? शेवटी सर्व धर्म समभाव वगैरे असेल तर तुम्हाला जसं आय लव्ह मोहम्मदवर अगर कोणी तुमचा बॅनर काढला तर तुम्हाला आक्षेप आहे. तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे तुम्ही सर्वस्व मानता ना, त्यांचे फोटो लावता. मग जेव्हा देवीची मूर्तीची कोणी विटंबना केली इथे ह्या चेंबूर मानकुडला, तेव्हा हे एमआयएमच्या लोकांनी निषेध का नोंदवला नाही, का अबू आझमीने येऊन नोंदवला नाही? मग तुम्हाला आमच्या देशामध्ये राहून वेगळा तुम्हाला कानूनरित्या शरिया कानून आणायचं आहे. इथे तुम्हाला आमच्या सरकारने दिलेलं छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर हे मानायचं नाही, आणि तुम्ही आम्हा लोकांना धमक्या देत बसतात. लवकरच ही सगळी घाण पाकिस्तानमध्ये पाठवण्याची वेळ आलेली आहे मला वाटतं, हैदराबाद मार्गे. इम्तियाज जलील असतील, ओवेसी असतील, त्यांनी भाषणात असं म्हटलंय की मुस्लिमांवर टीका करणं ही आता एक फॅशन झाली आहे, प्रत्येकाला आता राजकारण करायचं मुस्लिम. आम्ही सगळ्या मुसलमानांच्या विरोधात नाही, पण जे जिहादी मानसिकतेचे मुसलमान आहेत, ज्यांना आमच्या देशामध्ये गजवाय हिंद करायचं आहे, जे आमच्या देवीची विटंबना करतात, आमच्या मिरवणुकीवर देवीच्या हिंदू सणांच्या मिरवणुकीवर दगडी मारतात, जे आमच्या माता भगिनींवर लव जिहाद करतात, जे आमच्या